नमस्कार मैत्रिणींना, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण मनाबरोबर शरीराला थंडावा देणाऱ्या उन्हाळा स्पेशल अशा 2 रेसिपी बघणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण हा कर्ड राईस कसा करायचा ते बघणार आहे. त्यासाठी हा 1 वाटी इंद्रायणी तांदळाचा भात मी शिजवून घेतलेला आहे. त्यात आता आपण टाकूया हे थोडी जिरेपूड. आता टाकणार आहे ह्या 6-7 लसूण पाकळ्या. ह्या मी मोठ्या मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्यात टाकूया आता थोडीशी कोथिंबीर. आता टाकूया चवीपुरती साखर. हे साधारण मी पाव चमचा साखर टाकून घेतलेली आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ. भात हा मी शिजवत असताना भाताला उकळी आल्यानंतर स्टार्च काढून टाकण्यासाठी ह्यामधलं पाणी पूर्ण काढून टाकले, म्हणून ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले. भात तुम्ही जर खायच्या वेळेस करणार असाल तर ह्यामध्ये पूर्ण दही वापरा. भात जेवायला तुम्हाला अजून वेळ आहे किंवा तुम्ही कुठं प्रवासात निघाला आहे तर हा भात 4 ते 5 तास अजिबात आंबट न होता चांगला राहण्यासाठी ह्यामध्ये दुधाचा वापर करायचा आहे. आता हा दूध घालून भात कसा तयार करायचा ते बघूया. हे मी पाव वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता थोडं दही टाकून घ्यायचं आहे. घट्ट असं हे घरी लावलेलं सायचं दही हे मी 4 चमचे टाकून घेते आणि हा भात आता एकसारखा मिक्स करून घेऊया. बघा, एवढं दूध आणि दही हे पुरेसं झालेलं आहे. तुम्हाला अजून हा भात जर थोडा पातळ आवडत असेल तर अजून ह्यामध्ये तुम्ही दह्याचा वापर करा. हा भात मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतला आहे. त्यावर आता आपण फोडणी टाकून घ्यायचे. तडका पॅन आपला गरम झालेला आहे. त्यात आता हे चमचाभर तेल टाकून घेतले. तेल गरम झाले की त्यामध्ये टाकूया ही अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्या. आता त्यामध्ये टाकूया हिंग. मी हा गॅस आता बंद करून घेते. त्यामध्ये टाकणार आहे ही हिरव्या मिरचीचे पातळ काप. 1 हिरवी मिरची मी असे पातळ काप करून घेतलेली आहे. आणि टाकला आता कढीपत्ता. हे फोडणी आता 1 मिनिटभर परतून घेऊया. बघा फोडणी कशी छान तयार झालेली आहे. आता हा गॅस मी बंद करून घेते आणि ही फोडणी थोडीशी थंड करून मग आपण भातावर टाकून घ्यायचे. आता ही फोडणी मी ह्या भातावर टाकून घेते. असा हा आपला कर्ड राईस तयार झाला आहे. हा आता आपण बाजूला ठेवूया. मनाबरोबर शरीराला थंडावा देणारी आजची दुसरी रेसिपी आता आपण बघूया. ह्यामध्ये आज आपण बनवतोय हॉटेलसारखी मिक्स कोशिंबीर. त्यासाठी घेतली ही 1 काकडी. ही कटरमध्ये बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्या अर्ध हे गाजर घेतलेलं आहे बारीक करून. त्याच्या अर्धा टोमॅटो आणि हा कांदा घेतलेला आहे. हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता ही काकडी, ह्या टोमॅटो, गाजर आणि कांदा सगळं एकत्र मिक्स करून घेते. आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ. ही दळलेली साखर. हॉटेलची कोशिंबीर कशी बऱ्यापैकी गोड असते त्यासाठी हे 2 चमचे मी ह्या पिठी साखरेचा वापर करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये साखरेचा वापर करा. आता टाकूया ही बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर. आता ह्यामध्ये टाकणार आहे हे पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट आणि हे थोडंसं खालीवर करून घेऊया. आता ह्यामध्ये टाकूया हे वाटीवर दही. बघा
घरचं लावलेलं हे घट्ट दही मी चांगलं फेटून घेतलेलं आहे, म्हणजे कोशिंबीर आपली एकसारखी होते. हे आता आपण एकदा मिसळूया. हे आता मिसळून झाल्यानंतर ही कोशिंबीर आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. चांगली मिक्स करून आपण सर्विंग बाउलमध्ये ही कोशिंबीर काढून घेतलेली आहे. आता ह्या कोशिंबीरीची सिक्रेट फोडणी बघूया. ह्या कोशिंबीरीच्या सिक्रेट फोडणीसाठी तेलाऐवजी तुपाचा वापर केला जातो. त्यासाठी आपण हे 1 चमचा तूप पॅनमध्ये टाकून घेतले. बघा आता तूप गरम झालं की त्यामध्ये टाकूया ही अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडू द्या. आता टाकूया हिंग. हा गॅस मी बंद करून घेते आणि त्यामध्ये ही पातळ काप केलेली 1 हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. ही फोडणी चांगली परतून घेऊया आणि थोडीशी थंड झाल्यानंतर आपण त्या कोशिंबिरीवर टाकून घ्यायची आहे. आता ही फोडणी आपण कोशिंबिरीवर टाकूया. आणि अजून थोडी कोथिंबीर टाकून ती गार्निश करूया. बघा मैत्रिणींनो, मनाबरोबर शरीराला थंडावा देणाऱ्या ह्या दोन्ही रेसिपी कर्ड राईस बरोबरच आपली ही हॉटेलसारखी मिक्स कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. ह्या रेसिपी तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच राहू. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.